मागील सत्र आपण ज्या वेळेला घेतलेलं होतं त्यावेळेला करिअरच्या वाटा शोधताना असा आपला एक विषय होता. त्यामध्ये आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो याच्याविषयी आपण सगळ्यांनी माहिती घेतलेली. पण त्याच्या पुढचा टप्पा आज असणार आहे की करिअरच्या वाटा आपण शोधत असताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा केला पाहिजे. मग नक्की हे व्यक्तिमत्व काय असतं? मग आपण आपलं व्यक्तिमत्व कसं विकसित केलं पाहिजे? आज विवेक कुलकर्णी सरांसारखा एक व्यक्ती एमनोरा एस फाउंडेशनचा सीईओ होतो आणि आज आपल्या इथं बोलत असताना त्यांचा पूर्व इतिहास बघितला तर एक सर्वसामान्य घरातून आलेला विद्यार्थी ते एका फाउंडेशनचा सीईओ असा त्यांचा प्रवास आज तुमच्या समोर जे बोलत होते त्यांचा. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं की त्या व्यक्तीकडे किती ज्ञान आहे, किती स्वतःची तपस्या आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये हे कसं काय साध्य करता येऊ शकतं? आपण सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि हे पोहोचण्याची ताकद आज आपल्या प्रत्येकामध्ये. मग हे पोहोचण्यासाठी मी काही दिवसांपूर्वीची गोष्ट सांगतो की काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या घरी गेलो. अशाच उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचं घर होतं आणि तिथे गेल्यानंतर ते आपल्या मुलाविषयी बरंच काही सांगत होते. त्यांचा मुलगा तुमच्यासारखाच होता आणि तो एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या मुलाविषयी त्यांनी एक 10 ते 15 मिनिटं माहिती सांगितली. मग वडिलांकडून ऐकलेलं होतं, मी त्यांच्याशी बोलत होतो. वडिलांनी आपल्या मुलाविषयी माहिती सांगितली आणि मुलगा आला. मुलाविषयी 15 मिनिटं बरंच काही ऐकलेलं, पण मुलगा 2 मिनिटाच्या वरती काही बोलू शकला नाही. मुलगा विद्वान असेल, परंतु मुलाला एखादा व्यक्ती घरी आल्यानंतर कसं बोलायचं या गोष्टीची जाणीव तिथे दिसत नव्हती. म्हणजे गोष्ट अशी की मुलगा विद्वान असला, हुशार असला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये संवाद कौशल्याचा विकास झालेला नव्हता. त्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. की आज सरांनी इथं बोलवल्यानंतर आपण लगेच येऊन त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, त्यांना सांगू शकतो. त्यावेळेला आपल्या संवाद कौशल्याचा विकास झालेला असतो. दुसरी गोष्ट अशी की एका कंपनीमध्ये मी गेलेलो होतो आणि त्या कंपनीमध्ये IIM कॉलेज असतं की तुम्ही ज्या वेळेला आता BCom, MCom व्हाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, त्यानंतर तुम्हाला जर MBA करायचं असेल तर त्यासाठी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नावाची संस्था असते. त्या संस्थेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथून तुम्हाला MBA ची डिग्री मिळते आणि त्यानंतर खूप चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळते. चांगला पगारही असतो. परंतु त्या एका विद्यार्थ्याचे त्या कंपनीमध्ये तो काम करणारा विद्यार्थी त्या IIM कॉलेजमधून आलेला होता आणि त्याच्याशी आम्ही ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यानं सांगितलं की मला ह्या सगळ्यांच्या मध्ये काम करता येत नाही. म्हणजे काय? तर तुम्ही आज शालेय जीवनामध्ये शिकत असताना तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात, वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात, कबड्डीच्या स्पर्धा असतात किंवा कोणत्याही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात. त्यामध्ये तुम्ही एकमेकांना बरोबर घेऊन जात असता. परंतु हे एकमेकांना बरोबर घेऊन जात असताना जी आपल्यामध्ये कौशल्य निर्माण होतं की त्याला म्हणतात संघटन कौशल्य किंवा नेतृत्व कौशल्य. तर ते आपल्यामध्ये जर असेल तर आपण असं बाहेर गेल्यानंतर आपण कधी सुद्धा समाजापेक्षा कमी पडणार नाही. म्हणजे आपण नेहमीच पुढे राहू ही आपल्यामध्ये ताकद निर्माण करावी लागेल. त्यानंतरची एक गोष्ट अशी की मी आज गोष्टीरूप तुम्हाला अनेक सांगणार आहे की ज्यामधून तुम्हाला स्वतःच्या मध्ये अनेक गोष्टींचा कशा पद्धतीनं आपलं व्यक्तित्व सुधारता येईल, व्यक्तिमत्व सुधारता येईल, या गोष्टी तुम्हाला समजणार. गोष्ट अशी होती की आज तुम्ही शिक्षण घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तुमची ध्येय निश्चिती. की आज तुम्ही शाळेमध्ये जात आहात, कॉलेजमध्ये जात आहात, पण कॉलेजमध्ये जात असताना तुमचं ध्येय काय? माझा जन्म कशासाठी झालाय? मला काय आयुष्यात साध्य करायचं आहे? माझ्या आई-वडिलांनी प्रचंड असे कष्ट घेतले आणि मला लहानाचं मोठं केलं. मी आज शाळेत जातोय, कॉलेजमध्ये जातोय, परंतु ते जात असताना मला कुठं पोहोचायचं आहे? माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी साध्य करायच्यात? हे मला कुठेतरी ठरवावं लागेल. मग हे आम्ही ठरवलंय का? मग हे ध्येय निश्चित केलंय का? सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की आम्हाला आमचं ध्येय निश्चित करावं लागेल. आम्हाला जर कोणत्या गावी जायचं आहे हे जर माहीत असेल, तर मग आम्ही त्या गावचा रस्ता शोधायला सुरुवात करू. मग त्या रस्त्याने जाण्याचं मार्गक्रमण चालू करू. त्यासाठी आम्हाला आमचं ध्येय ठरवावं लागेल. तुम्हाला जर ध्येय कुणी ठरवलंय आणि कसं ठरवलंय, जर किती महान ध्येय ठरवता येतं ह्याचं तर उदाहरण सांगायचं असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं उदाहरण घ्या. की वयाच्या 7व्या वर्षी ज्या वेळेला शिवछत्रपती आणि माँसाहेब जिजाऊ त्या शिवनेरीवरती राहत होत्या, त्यावेळेला त्या इथून त्या राहायला गेलेल्या होत्या बंगळूरला. शहाजीराजांना बंगळूरचा सुभा मिळालेला होता आणि शहाजीराजांना बंगळूरचा सुभा मिळाल्यानंतर छोटे 7 वर्षाचे शिवबा आणि जिजाऊ माँसाहेब यांना घेऊन त्या पोहोचल्या होत्या बंगळूरला.
बंगळूरला गेल्यानंतरची गोष्ट अशी घडते की तिथे गेल्यानंतर बंगळूरमध्ये छोट्या शिवबांना मासाहेब जिजाऊ घेऊन जातात आणि तिथे जवळ असणारे एक विजयनगरचं साम्राज्य आहे. ते विजयनगरचं भव्य दिव्य असं साम्राज्य हरिहर बुक्कराय नावाच्या राजाने निर्माण केलेलं ते राज्य दाखवतात. आणि ते राज्य दाखवतात 9 किलोमीटर मध्ये पसरलेलं ते हरिहर बुक्करायचं साम्राज्य दाखवतात. छोटे शिवबा आणि त्या मासाहेब जिजाऊ या दोघेही जण फिरत असतात आणि ते फिरत असताना ते साम्राज्य बघतात. आणि ते बघितल्यानंतर 9 किलोमीटरचं साम्राज्य बघितल्यानंतर त्या 7 वर्षाच्या शिवबांना प्रश्न विचारतात मासाहेब जिजाऊ की सांगा शिवबा सांगा, तुम्ही निर्माण कराल का हे आमच्यासाठी हे स्वराज्य. त्यावेळेला त्या शिवबांनी मुठी घट्ट आवळल्या आणि म्हणाले, हो मासाहेब, आम्ही जरूर निर्माण करू तुमच्यासाठी हे राज्य. वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजांनी आपल्या मुलाला राजमुद्रा दिलेली होती की प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णुवंदिता साहस सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारं तुझं राज्य निर्माण होऊ दे, असं राज्य निर्माण होऊ दे असं शहाजीराजांनी शिवबांना ती राजमुद्रा दिलेली होती. त्यांच्याकडे एक भगवा ध्वज आणि कट्यार दिलेली होती की तुम्ही जावा. बंगळूर मधून शिवबा आलेले आहेत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपलं राज्य निर्माण करायचं होतं. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना काय मिळालेलं होतं? ध्येय मिळालेलं होतं. मग शिवाजी महाराजांनी इथं पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली शिवाजी महाराजांनी? त्या रोहिडेश्वरावरती त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करेल ही प्रतिज्ञा केली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये काय होतं? तर ध्येय निश्चिती होती की त्यांनी ते ध्येय ठरवलेलं होतं की मला हे राज्य निर्माण करायचं आहे. आणि त्यावेळेला ते ध्येय निश्चित केलं. त्यानंतरची त्यांची एक एक पावलं पुढे पडू लागली. पण हे ध्येय निश्चित करायचं म्हणजे कसं असतं? तर आजच्या काळामध्ये जर तुम्हाला जर ध्येय निश्चित करायचं असेल तर तुम्हाला मात्र 3 टप्प्यामध्ये हे ध्येय निश्चित करावं लागेल. की तुम्हाला काय ठरवावं लागेल की मला नजीकच्या काळामध्ये, मला येत्या काही कालावधीत मला माझं ध्येय काय असलं पाहिजे. मी जर आता कॉलेजमध्ये शिकत असेल तर माझं नजीकच्या काळातलं ध्येय असलं पाहिजे की मी ह्या वर्षामध्ये उत्तमाधिक उत्तम गुण मिळवे. त्याचबरोबर कोणतं तरी कौशल्य, आज बीकॉम शिकत असेल तर मी टॅलीचं कौशल्य आत्मसात करेन. मी जर आर्मी भरतीची तयारी करत असेल तर मी आर्मी भरतीच्या गणिताचा जो सराव करेन, त्यासाठी लागणाऱ्या इंग्लिशचा सराव करेन, त्यासाठी लागणाऱ्या प्रश्न उत्तरांचा सराव करेन. म्हणजेच मला नजीकचं ध्येय ठरवता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचं ध्येय कोणतं असू शकतं? तर मध्यम कालावधीचं ध्येय मला ठरवता आलं पाहिजे की मला माझ्या आयुष्यामध्ये कोणतं ध्येय. तर मध्यम कालावधी म्हणजे कसा? तर मला पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये काय करायचं आहे? मला पुढच्या 3 ते 4 वर्ष माझी गरज कशी असणार आहे? माझ्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे तर मला पैसे मिळवण्याची गरज असेल तर मला लवकरात लवकर नोकरी कशी मिळवता येऊ शकते, याचा विचार सुद्धा आम्हाला करावा लागेल. म्हणजे मध्यम कालावधीचं ध्येय आम्हाला ठरवावं लागेल. त्यानंतरच्या पुढच्या कालावधीचं ध्येय काय असू शकतं? त्यानंतर पुढच्या कालावधीचं ध्येय म्हणजेच काय? तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अल्टिमेट गोल ऑफ लाईफ, म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला जर नवीन असेल तर ही नक्की समजून घ्या की मला माझ्या आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे. की आज बाळांना ह्या आलेल्या आहेत, ह्यांना आज क्लासवरून आले असतील, परंतु आजचा क्लास करणं, ह्या इयत्तेतून पुढच्या इयत्तेत जाणं, हे इतकंच आपलं ध्येय असलं पाहिजे का? ह्या स्टँडर्ड टू 5th मधनं 6th ला गेलो, 6th मधनं 7th ला गेलो, हे एवढंच आपलं ध्येय असणार आहे का? नाही. तर याच्याही पलीकडे जाऊन आपलं ध्येय असणार आहे. आणि ते ध्येय काय असणार आहे? तर हे तुम्हाला शोधायचं आहे की मला आयुष्यात काय मिळवायचं आहे. मला एक चांगला इंजिनियर बनायचा आहे, मला एक चांगला डॉक्टर बनायचा आहे, मला एक चांगला वकील बनायचा आहे, मला एक चांगला व्यावसायिक बनायचा आहे, मला या देशाची सेवा करण्यासाठी या देशाच्या सैन्य दलात भरती व्हायचं आहे, मला पोलीस खात्यात काम करायचं आहे. हे आम्हाला ठरवावं लागेल, हे आम्हाला शोधावं लागेल. आणि हे तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमता, तुमची आवड आणि मार्केटमध्ये असणाऱ्या संधी, या तिन्हींचा विचार करावा लागेल. मग आम्ही काय करू लागलो? तर आमचं ध्येय निश्चितीकडे जाऊ लागलो. तर आमची पहिली सगळ्यात पायरी काय असणार आहे? पहिली पायरी काय असणार आहे? ध्येय निश्चिती. तर तुम्ही ध्येय निश्चिती पहिल्या पायरीवरती गेलेला असाल. त्यानंतरची दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की ही एक एक टप्पा आपण समजत जाणार आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ध्येय निश्चित केलं की आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कुठं जायचं आहे, आणि त्यासाठी जाणारं मग आता मार्गक्रमण आलं की आम्हाला आमच्या आयुष्यात तिथं पोहोचायचं असेल तर आम्हाला अविरत कष्ट करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण करावी लागेल. तुम्हाला गोष्ट सांगायचीच म्हणलं तर ते रामेश्वर आहे दक्षिणेमध्ये,
तर भारताच्या दक्षिण भारतामध्ये जे रामेश्वर आहे, त्या रामेश्वरच्या तिथं त्या रामेश्वरला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्या समुद्रामध्ये एक लहान मुलगा आपल्या वडिलांबरोबर मासे पकडण्याचं काम करायचा. लहानपणी तो मासे पकडायचा आणि प्रचंड गरिबीची परिस्थिती असते आणि अशा वेळेला तो लहान मुलगा मासे पकडायचा. त्यावेळेला वरून जाणारी अनेक विमानं दिसायची त्याला. मग तो वरची विमानं बघितल्यानंतर तो त्या मुलगा आपल्या वडिलांना सांगायचा, की बाबा मला सुद्धा अशी या विमानातून भरारी घ्यायची आहे, मी ती घेऊ शकेन का हो? तर त्याचे वडील सांगायचे, की तू जर तुझ्या स्वप्नांच्या वरती विश्वास ठेवलास, तू जर कष्ट घेतलेस, तू जर संघर्ष केलास, तर तू नक्की अशी भरारी घेऊ शकतोस. त्यावेळेला त्या मुलानं असा विचार केला आणि तिथून वरून जाणाऱ्या विमानांमधून आपण एक दिवस भरारी घेऊ शकतो म्हणून त्यानं स्वतः कष्ट करायला चालू केलं, अभ्यास करायला चालू केला आणि प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेला तो पहिला नंबर त्याचा यायचा आणि तो पहिला नंबर काढत काढत तो एका दिवशी एरोनॉटिकल इंजिनियर झाला. आणि इतकंच नव्हे तर त्यानं देशातली जी अग्रगण्य संस्था आहे नासा, इस्रो, त्या इस्रो मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळत मिळत एक एक वर्षे संधी मिळत होत्या आणि देशातले अग्रगण्य शास्त्रज्ञ झाले. त्यांचं नाव कोण सांगू शकेल का? त्यांचं नाव होतं एपीजे अब्दुल कलाम, की ज्यांनी देशातील अग्रगण्य शास्त्रज्ञ झाले, त्याच्याही पलीकडे जाऊन ते देशाचे राष्ट्रपती झाले. इतकं मोठं कार्य कर्तृत्व ज्यांनी साध्य करून दाखवलं ते एपीजे अब्दुल कलामांनी कशा पद्धतीने आयुष्यात काम केलं, कशा पद्धतीने आयुष्यात संघर्ष केला, एक एक पाऊल, एक एक टप्पा साध्य करत करत ते गेलेले होते. म्हणजे आमची ध्येय निश्चिती झाल्यानंतर आम्हाला अशी स्वप्न दिसली पाहिजेत, की आम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची, अविचल राहून कष्ट करण्याची, अविरत राहून कष्ट करण्याची आम्हाला आमच्यामध्ये वृत्ती आली पाहिजे. मग ही कशी येऊ शकते हो वृत्ती? हे अविरत कसे कष्ट करू शकतो आपण? तर गोष्ट आहे, 10वीचा निकाल लागला काही वर्षांपूर्वी. त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स नावाचा पेपर आहे, त्या पेपरमध्ये मी वाचत होतो. अनेक विद्यार्थी होते आणि एका विद्यार्थिनीला 96% मार्क पडलेले होते. त्या विद्यार्थिनीला 96% मार्क पडलेले होते. त्या विद्यार्थिनीला विचारलं, की तू कसं काय 96% मार्क्स पाडलेस? त्यावेळेला त्या मुलीनं दिलेलं उत्तर असं होतं, बाळांनो ही गोष्ट फार महत्वाची आहे, तुम्हाला ही गोष्ट ऐकल्यानंतर लक्षात येईल, की त्यावेळेला 96% मार्क पाडलेल्या त्या विद्यार्थिनीनं उत्तर काय दिलं? त्या विद्यार्थिनीनं उत्तर दिलं, की मी इतके मार्क्स पाडू शकले, परंतु हे मार्क्स पाडत असताना माझे आई वडील दोघंही नाहीयेत. परंतु माझे वडील वारलेले होते, माझी आई खूप कष्ट करायची. आई इथं असणाऱ्या सगळ्या लोकांच्या घरी जाऊन काम करायची आणि काम करून जे पैसे येतील त्यातून मला पुस्तकं घेतलेली होती. ती पुस्तकं घेऊन मी शिकत होते आणि ही शिकत असताना मला बाहेर क्लास लावायचा होता. त्यावेळेला माझ्या आईनं दिवसातले 3 तास जास्त काम करण्याचं ठरवलं. आई दिवसातले 3 तास जास्त काम करायची आणि मुलीला क्लासला पाठवायची आणि मुलगी शिकत होती. 10वीचं वर्ष होतं आणि या वर्षामध्ये मुलीनं शिकत 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 ठरवलं की आता आपल्याला 10वीच्या वर्षामध्ये सर्वोत्तम मार्क्स घ्यायचे. परंतु त्याच वेळेला डिसेंबर महिना सुरू असतो आणि त्या वेळेला पूर्ण सिलेबस शिकवून झालेला असतो आणि अशा वेळेला त्या मुलीच्या आईने कष्टानं तिला क्लाससाठी पैसे भरवण्यासाठी जास्त कष्ट घेतलेले असतात, परंतु त्या आईचं निधन होतं आणि आता आई आणि वडील दोघंही नसतात. तरी सुद्धा ती मुलगी कष्ट करत असते, संघर्ष करत असते आणि अशा वेळेला 10वीची परीक्षा जवळ येत असते. घरामध्ये कोणीच नसतं, परंतु त्या आई ज्या वेळेला शेवटच्या आईचे क्षण असतात, त्या आईचे शेवटचे क्षण असतात त्यावेळेला त्या आईनं आपल्या मुलीला सांगितलेलं असतं की बाळा तू शिक आणि तुझ्या भावाला सुद्धा शिकव. आणि हा संदेश त्या मुलीला दिलेला असतो आईनं. मुलगी मोठी असती, भाऊ लहान असतो आणि दोघेही मामाच्याकडे राहत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ती मुलगी शिकते म्हणजे काय करते, तर त्या मुलीला ज्या ज्या वेळेला वाटतं की मला अभ्यासातून कंटाळा येतोय, त्या त्या वेळेला त्या मुलीला आपली आई आठवायची. आईची ती वाक्य आठवायची की बाळा तू शिक आणि भावाला सुद्धा शिकव. आणि त्या मुलीनं बोर्डामध्ये नंबर काढला, 96% मार्क पडले. त्यावेळेला त्या मुलीच्या मनामध्ये असणारी जाणीव होती की माझ्या आईनं कष्टातून मला शिकवलेलं आहे. माझ्या आईची इच्छा पूर्ण करणं हे माझं ध्येय आहे. आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. त्या आई वडिलांच्या स्वप्नांचे वारसदार आहोत आपण, की आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करत असताना
केसापासून चपलापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला पुरवलेली असते. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे. मग ते कष्ट कसे असले पाहिजेत? तर कधीही लक्षात ठेवा की आता सुरुवात करताना सरांनी जे सांगितलं की सुखासीन माणसं कधीच आयुष्यात मोठी होऊ शकत नाहीत. सुखाला आधी लात मारा त्वरेने, उठा मार्ग चाला कड्या निश्चयाने, जगी गांडुळा सारखेना जगावे, उरी बाजिताना जिला संस्मरावे. हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, त्यामध्ये प्रत्येक जण शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यामध्ये जर विश्रांती घेतली असेल तर जेवढा वेळ पाठ टेकली ना तितकीच वेळ त्यांनी विश्रांती घेतली असेल. इतके कष्ट घेतले. आज जी जी माणसं आपल्याला यशस्वी झालेली दिसतात ती माणसं कष्ट करणारी असतात, ती कष्ट घेणारी असतात, संघर्ष करणारे असतात. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात जी माणसं संघर्ष करतात, सुखासीनता ते तर आहे न राम, वसे राम जेथे जिथे कष्ट धाम, जयाना त्वरे गाठणे ध्येय धाम, अशांनी आरामास द्यावा विराम. की जी माणसं आरामाला विराम देतात तीच माणसं आयुष्यात काहीतरी करू शकतात. म्हणून आम्हाला सुखासीन आयुष्य, आरामदायी आयुष्य हे कधी सुद्धा नको असलं पाहिजे. आम्हाला आमच्या मागे फक्त एक ध्यास असला पाहिजे, आमच्या मनामध्ये एक ध्यास असला पाहिजे की माझं ध्येय, मी जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाचा पाठलाग मला करायचा आहे. प्रत्येक दिवसागणिक आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजे. मग हे कष्ट घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे की आपल्या कौटुंबिक वात्सल्य कसं असलं पाहिजे, कुटुंबातलं वातावरण कसं असलं पाहिजे. की एखादा मुलगा प्रचंड हुशार असतो, कष्ट करतोय, अभ्यास करतोय, परंतु आई वडिलांशी जर नीट बोलत नसेल तर त्याच्या यशाची किंमत नाही. की जर एखादा विद्यार्थी घरामध्ये आपल्या आई वडिलांशी चांगल्या पद्धतीने संवाद करतोय, आपण दिवसातील एक दिवस, प्रत्येक दिवशी आपण घरामध्ये एकत्र संवाद केला पाहिजे. आपले आई वडील घरापासून लांब असतात, कष्ट करत असतात, आपल्याला वेळ देणं त्यांना शक्य नसतं, कारण अर्थार्जन करणं, चार पैसे मिळवणं ही गरज असते. पण अशा वेळेला आपण आई वडिलांच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे, त्यांना दिवसातील काही कालावधी सांगितला पाहिजे की मी आज हा अभ्यास केला, आम्हाला आज ही गोष्ट शिकवली. हा संवाद वडील मुलगा, आई मुलं यांच्यामध्ये आज झाला पाहिजे. आणि हा संवाद कशासाठी गरजेचा असेल तर आम्हाला आमच्या दिवसातील एक जेवणाची वेळ फक्त आम्ही जर ती साध्य करू शकलो एकत्र, तरी सुद्धा हा संवाद चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि हा संवाद आमच्यामध्ये जर झाला तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये पुढच्या दिशा अधिक सुस्पष्टपणे मिळू शकतील. म्हणून हा संवाद गरजेचा आहे. आज मी अनेक कुटुंबामध्ये जातो. मी ज्या ठिकाणी आता मी 40 किलोमीटरवरून आलो तर त्या आसपासचं एक रावेत नावाचं शहर आहे. तर त्या रावेतमध्ये गोष्ट अशी आहे की त्या रावेतमध्ये एका कुटुंबामध्ये घरामध्ये मोबाईल, आई वडील नोकरीसाठी बाहेर जायचे आणि नोकरीसाठी बाहेर गेल्यानंतर मुलाला गप्प बसवण्यासाठी हातामध्ये मोबाईल दिला जायचा. मोबाईलची सवय लागत गेली. मोबाईलची सवय इतकी लागली की त्या मुलाला पबजी नावाची गेम खेळायची सवय लागली. ती पबजी गेम इतकी खेळत गेला की एक दिवस त्या मुलाचा मोबाईल त्याच्या आई वडिलांनी हातातून काढून घेतला. तर हातातून काढून घेतल्यानंतर त्याच सोसायटीच्या वरच्या मजल्यावरती जाऊन त्या मुलानं आत्महत्या केली. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की जर आम्हाला जर मोबाईल मिळत नसेल तर आम्ही जर आत्महत्या करत असू तर अशी आजच्या काळामध्ये अशी पिढी जन्माला येते. आज खऱ्या अर्थाने जर आम्हाला जर कोणतं स्वप्न पडलं पाहिजे तर आम्हाला आज या पुणे जिल्ह्याचा कलेक्टर होण्याचं स्वप्न पडलं पाहिजे. आम्हाला स्वप्न पडलं पाहिजे जर आम्ही आई वडिलांनी जे कष्ट घेतले ते आमच्या पुढच्या पिढ्या इतके कष्ट कधीच घेणार नाहीत, त्यांचे कष्ट कमी करण्याचं आम्हाला स्वप्न पडलं पाहिजे. आम्हाला जर स्वप्न पडायचं असेल तर आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उच्चाधिक उंची गाठण्याचं स्वप्न आम्हाला पडलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचे. हे कष्ट घेण्यासाठी आपला जन्म आहे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला एक गोष्ट काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आलेली सांगतो की एका लहान मुलगा तुमच्यासारखाच असतो, वय वर्ष एक 15-16 असेल आणि तो मुलगा एक दिवस जत्रेसाठी जाणार असतो. यात्रा भरलेली असते, मोठमोठे पाळणे असतात, खायला तिथं भेळपुरी वगैरे असे गाडे असतात आणि तिथे त्याला जायचं असतं. आणि घरातून जायचं असतं, घरची गरिबी असती, घरामध्ये त्या काळामध्ये तिथे चूल असते, त्यावेळेला आपल्यासारखी गॅस शेगडी नसायची आणि त्या चुलीवरती असंच दूध ठेवलेलं असतं. मुलगा म्हणतो आईला की आई लवकर जायचंय, मला यात्रेला जायचंय, मला लवकर आवर. आई तिथं बसलेली असती. मुलगा म्हणतो आई लवकर आवर, मला दूध लवकर दे. आई तिथं चहा न करताच त्या मुलाला म्हणते थोडंसं दूध घ्या आणि जा. त्यावेळेला मुलगा म्हणतो की आई मला लवकर जायचंय, तू वेळ करू नको.
आई हातामध्ये चिमटा न घेता तसाच हात धरते आणि त्या गरम पातेलं त्या भांड्यामध्ये दूध ओतते आणि त्यानंतर तो मुलगा दूध घेतो आणि जातो. मुलगा दिवसभर त्या यात्रेमध्ये फिरत असतो, यात्रा बघत असतो, मोठमोठे पाळणे बघत असतो आणि ते सगळं बघत असताना मुलाच्या डोक्यामध्ये एक मात्र गोष्ट असते की सकाळी माझ्या आईनं तसंच गरम पातेल आपल्या हातानं उचललेलं आहे. तर आपण काय केलं पाहिजे? मुलाला आईनं कष्टातून वाचवलेले 4 पैसे खिशामध्ये दिलेले असतात की तुला यात्रेमध्ये काही गोष्ट घ्यावी वाटली तर हे 4 पैसे ठेव. ते 4 पैसे घेऊन तो गेलेला असतो आणि ते 4 पैसे घेऊन गेलेला असताना त्या जत्रेमध्ये तो बघतो, सगळी काही जत्रा बघतो आणि त्यानंतर मुलगा घरी येत असताना एक गोष्ट घेऊन येतो. त्यावेळेला ती गोष्ट घेऊन आल्यानंतर त्या आई विचारते की बाळा, तू जत्रेमध्ये गेलेला होतास, तू काय बघितलंस, काय खाल्लंस, काय पिलंस, तू काय घेऊन आलास? त्यावेळेला त्या मुलानं आपल्या पिशवीमधून एक छोटीशी वस्तू काढतो. ती छोटीशी वस्तू म्हणजे तो चिमटा असतो, ती सांडशी असते. आपल्या आईनं सकाळी जे दूध तसंच उचललेलं असतं, आईला भाजलेलं असतं, मग त्यावेळेला तो आईची सोय व्हावी म्हणून तो एक चिमटा घेऊन येतो. की ज्या आईनं आपल्या कष्टानं, ज्या आईच्या संवेदना असतात, की ज्या आईला कष्ट भोगलेले असतात, ते कष्ट कमी करायसाठी तो मुलगा एक चिमटा घेऊन येतो. बाळांनो, ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपल्या घरामध्ये आईने केलेले कष्ट कमी करण्यासाठी त्या मुलानं आपल्या आई वडिलांसाठी काय घेऊन आला, तर ती चिमटा घेऊन आला. तर ही संवेदना, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. यासाठी हे असे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. मी आज अनेक शाळांमध्ये जात असतो, परंतु अनेक ठिकाणी गेल्यानंतर ह्या गोष्टी अनेक विद्यार्थ्यांना सांगतो, कारण विद्यार्थी बरेच हुशार विद्यार्थी मिळतात. उच्चभ्रू सोसायटीमध्ये तर अनेक ठिकाणी अनेक क्लासेस असतात, परंतु ती मुलं घरी गेल्यानंतर आई वडिलांशी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत, अशी मुलं आज प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतात. मग ह्या मुलांचा उपयोग काय, असा प्रश्न माझ्या मनामध्ये उभा राहतो. म्हणून आपण करिअर घडवत असताना एक गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की माझी वर्तणूक कशी असली पाहिजे. तर माझ्याकडे बघितल्यानंतर एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श विद्यार्थी कसा असतो हे समाजाला समजलं पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं पाहिजे की हा विद्यार्थी फार सुंदर आहे, हा विद्यार्थी आदर्श आहे, कारण ह्याच्याकडे बघितल्यानंतर कळतं की बाबा ह्याच्यामध्ये एक चांगली वागणूक आहे, ह्याच्यामध्ये बोलण्याची कला आहे, ह्याच्यामध्ये राहण्याची कला आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेण्याची कला आहे. हे आपण ज्या वेळेला समाजामध्ये बघतो ना, त्यावेळेला समजतं. म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं आहे की आपल्यामधला भावनिक विकास करणं गरजेचं आहे. मी आता भाषणाच्या उत्तरार्धामध्ये येणार आहे की आपल्याला यानंतरच्या काळामध्ये कोणत्या गोष्टींची आव्हानं असणार आहेत, की आपण ध्येय निश्चित केले, ध्येयाच्या मार्गावरती चालायचे ठरवले आणि हे ध्येय पूर्ण करत असताना आपलं कुटुंबातलं वर्तन कसं असावं याविषयी आपण जाणून घेतलं. परंतु आपण समाजामध्ये राहत असताना आपलं सामाजिक वर्तन कसं असलं पाहिजे, की अनेक समाजामध्ये आपण अनेक आव्हानं घेत असतो, समाजामध्ये अनेकांचं दुःख बघत असतो. त्यावेळेला बाळांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये आपण राहत असताना एखाद्या व्यक्तीचं दुःख बघितलं तर आपल्याला दुःख झालं पाहिजे. एके दिवशीची गोष्ट अशी होती की मी एक दिवस एका नाश्ता सेंटरच्या बाहेर एक फुगेवाला माणूस होता आणि तो फुगेवाला माणूस आपल्या 2 मुलांना घेऊन उभा होता. बराच काळ तिथं उभा होता आणि तो बराच काळ उभा होता म्हटल्यानंतर मी तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही बराच काळ इथं उभा आहे. त्यावेळेला त्या दोन्ही मुलांकडे बघून त्या माणसानं सांगितलं की ही 2 माझी लहान लहान मुलं आहेत. मी रोज फुगे विकण्याचं काम करतो, परंतु आज भरपूर पाऊस होता, बाहेर लोक कोण फिरायलाच आली नव्हती आणि माझा एकही फुगा खपला नाही. म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांना त्या माझ्या सायकलवरून घेऊन फिरतोय, परंतु आज माझ्याकडे संध्याकाळी जेवण्यासाठी पैसे नाहीयेत. कुणीतरी मला या ठिकाणी थोडे तांदूळ आणि तेल दिलं तर मी घरी जाऊन थोडस भात आणि आमटी करून ह्या मुलांना घालू शकेन असं वाटतं. म्हणून मी ह्या दुकानाच्या बाहेर गेले 2 तास थांबलोय, परंतु कोणी एकही व्यक्तीनं मला विचारलं नाही की तुम्ही इथं का थांबलाय. तुम्ही पहिलेच होता की तुम्ही मला विचारलं. त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही मला जर थोडेसे तांदूळ आणि जर तेल दिलं तर मी माझ्या मुलांना जेवायला घालू शकेन. मी त्यावेळेला विचार केला की हजारो लोक या रस्त्यावरून जात होती, परंतु एकाही व्यक्तीला वाटलं नाही की त्या व्यक्तीला विचारावं. परंतु त्या तात्काळ त्या व्यक्तीला त्या गोष्टींची तरतूद करून दिली आणि मला एक गोष्टीचं समाधान वाटलं की बाबा, आज समाजामध्ये जर तुम्हाला अशी माणसं कुठे दिसत असतील तर त्याच्याविषयी आपल्याला संवेदना असल्या पाहिजेत
की अशा माणसांच्यासाठी आपण काही करू शकलो तर सगळ्यात मोठी ती आनंदाची गोष्ट असणार आहे. आपण भाषणाच्या उत्तरार्धामध्ये जात असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी सांगणार आहे तुम्हाला, की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माझ्या हातामध्ये असणारा मोबाईल. मोबाईल नावाची गोष्ट अशी आहे की आजच्या घडीला ॲव्हरेज स्क्रीन टाइम, की आज प्रत्येकाचा स्क्रीन टाइम हा किती झालेला आहे, तर 5 ते 6 तासाचा स्क्रीन टाइम झालेला आहे. आज लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. अगदी 8वी 9वी 10वीच्या मुलाकडे सुद्धा मोबाईल आहे. आणि त्यावेळेला आम्ही माणसं एकमेकाशी बोलण्यापेक्षा आमचं ओठांवरचं बोलणं आता बोटांवरती आलेलं आहे, की आम्ही आज बोटांवरनं मेसेज करतो गुड मॉर्निंगचा, परंतु ओठांनी बोलत नाही. अशी परिस्थिती आज झालेली आहे. मग आज ह्या मोबाईलचं इतकं आम्हाला व्यसन लागलेलं आहे की आज 6 तास दिवसाचे 24 तासातले 8 तास झोपण्यामध्ये जातात आणि 6 ते 7 तास एक सामान्य माणूस जर मोबाईलवरती असेल तर त्याच्या मेंदूवरती किती ताण वाढत असेल. बाळांनो, तुम्ही आज ज्या उमलत्या वयात आहात त्या वयामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की वय वर्ष तुमचं जसं जसं वाढत जाईल तसा ताणतणाव वाढत जाणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा धोका संभवतो की जर तुम्ही 10-12 तास तुमचा स्क्रीन टाइम जर झाला आणि हा सातत्यानं जर असेल तर तुम्हाला ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. हे मी नाही तर शास्त्रज्ञांनी ह्याच्यावरती संशोधन करून सांगितलेलं आहे की हा धोका वाढतो. म्हणून आम्हाला काय करायचं असेल, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काय साध्य करायचं असेल, तर आम्हाला एक गोष्ट साध्य केली पाहिजे की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये हा धोका येऊ नये. हे जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला आमचा स्क्रीन टाइम कमीत कमी ठेवता आला पाहिजे. बाळांनो, 2 प्रकारच्या आयुष्यात गोष्टी असतात. 2 प्रकारच्या गोष्टींमध्ये एक असते श्रेयस आणि एक असते प्रेयस. तर 2 प्रकारची गोष्टीमधली श्रेयस आणि प्रेयस नावाची गोष्ट तुम्हाला जर लक्षात आली तर एक गोष्ट तुम्हाला नक्की कळेल की आम्हाला कडुलिंबाचा जर काढा असेल तर कडुलिंबाचा काढा कोण घेतं का, कोण पितं का, तर ते पित नाहीत. ह्याचं कारण काय असतं, तर तो कडू लागतो. परंतु कडुलिंबाचा काढा हा आपल्या आरोग्याला चांगला असतो. तो वर्षातून एकदा तरी घेतला पाहिजे, गुढीपाडव्याच्या दिवशी घेतला पाहिजे असं म्हटलं जातं. तर ही गोष्ट काय आहे, तर आपण कडुलिंबाचा काढा घेत नाही, परंतु चहा जर दिला तर आम्ही वारंवार चहा पित राहतो. म्हणजे चहा आम्हाला आरोग्याला हानिकारक आहे हे माहीत असताना सुद्धा आम्ही पितो. म्हणजे तो असतो प्रेयस, म्हणजे तो आपल्याला प्रिय वाटतो. श्रेयस म्हणजे काय आहे, तर श्रेयस म्हणजे काय आहे, तर जी गोष्ट म्हणजे कडुलिंबाचा काढा काही काळानंतर आम्हाला चांगला असणार आहे. म्हणजेच आम्ही आज आमच्या हातामध्ये पुस्तक घेण्याऐवजी जर मोबाईल घेतला तर मोबाईल आम्हाला काही काळापुरता लगेच चांगला वाटू शकतो की आम्हाला त्यातून फायदा होतोय, परंतु लॉंग टर्म साठी त्याचा फायदा नसणार आहे. जास्त काळानंतर त्याचा फायदा आम्हाला मिळेल याची गॅरंटी नसणार आहे. त्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागेल. तासन तास लेक्चर्स जी 3-3 तासाचे असतील ते ऐकावी लागतील. एका रील्स मध्ये किंवा चॅट जीपीटी वरती टाकून एका ओळीमध्ये जे उत्तर मिळतं ते उत्तर आम्हाला फार काही ज्ञान देऊन जाईल ह्याची शाश्वती नाही. म्हणून आम्हाला ज्या मार्गावरती अधिक कष्ट असतील तेच मार्ग स्वीकारावे लागतील. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, म्हणून आम्हाला कोणताही शॉर्टकट वापरायचा नाहीये. ही गोष्ट सगळ्यांनी महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्वाचं की आमच्याकडं मोबाईलवरती रील्स बघण्याचं जे प्रमाण आहे ते इतकं वाढलेलं आहे की आजच्या घडीला एखादा व्यक्ती जर रील्स बघायला बसला तर किमान 2 तास तो वरती रील्स फक्त वर ढकलत राहतो. ह्याच्या मागे एक अल्गोरिदम आहे, ह्याच्या मागे एक सायंटिफिक स्टडी आहे की त्या माणसांनी तुम्हाला ज्या प्रकारच्या गोष्टी आवडतात, एखाद्या महिलेला जर पाककलेची आवड असेल, पदार्थ बनवायची आवड असेल तर तशाच पद्धतीचे ते रील्स येत राहतात. एखाद्याला बॉडी बिल्डिंगची आवड असेल तर तशाच पद्धतीच्या रील्स येत राहणार. तर हे सगळं गोष्टी घडत आहेत त्या कशामुळे आहेत, तर त्याच्या मागे अनेक लोक बसलेली आहेत की जे तुमच्या मेंदूला कॅप्चर करण्यासाठी आहेत, की तुमचा मेंदू पूर्णपणे ते फिरवतायत, की ते सांगतायत की तुम्ही फक्त वर ढकलायचं, आम्ही पुढची रील्स आहे ते आम्ही दाखवणार, तुम्ही बघायची. तर बाळांनो, ह्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे आणि ह्याच्यावरती आपण कंट्रोल आणला पाहिजे की आपण ह्या गोष्टी रोखल्या पाहिजेत, ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. ह्या थांबवण्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजे. तर यासाठी तुम्ही कष्ट घेण्यासाठी काय असेल तर मोबाईलचा वापर तुम्हाला जोपर्यंत तुमच्या आयुष्यातलं कमीत कमी उदरनिर्वाहापुरतं तुम्ही कमवू शकत नाही तोपर्यंत सोशल मीडियावरती तुम्हाला येण्याचा अधिकार नाही, असं माझं ठाम मत आहे. की सोशल मीडियावरती तुम्ही इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती अकाउंट असणं किंवा तिथं तुम्हाला लाईक्स मिळणं ही आपल्या आनंदाची व्याख्या असू शकत नाही, ही यशाची व्याख्या असू शकत नाही.
या देशामध्ये ज्या वेळेला आता 26 जानेवारीच्या आधी 1-2 दिवस पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण नावाचे पुरस्कार दिले जातात, त्यावेळेला तुम्ही बघा की ते जे पुरस्कार मिळतात ते किती लोकांना, किती वयाच्या लोकांना मिळतात. तर आयुष्याच्या 50-60 मध्ये ते देशाचे सर्वोच्च पुरस्कार मिळत असतात. परंतु आम्हाला काय झाले की एखादा फोटो टाकायचा, त्या फोटोला लाईक्स मिळवायच्या आणि ते लाईक्स कमी मिळाल्या तर आम्हाला नैराश्य येऊ लागलेलं. तर हा फोटो टाकण्याची गरज आहे का आणि ते फोटो किती टाकले पाहिजेत ह्याचाही विचार आज साकल्यानं करण्याची गरज निर्माण झालेली आहे असं वाटू लागतं. म्हणून सगळ्यांना एक विनंती असणार आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट केली पाहिजे की आम्हाला त्या सोशल मीडियावरच्या गोष्टींमध्ये आमचा आनंद, आमचं सुख आणि आमचं समाधान नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की सोशल मीडिया हा जोपर्यंत मी आयुष्यात काही ना काही कमवत नाही, उदरनिर्वाहापुरतं जरी कमवत नाही, तोपर्यंत मला ते खेळण्याचा अधिकार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर त्याच्यावरती वेळ द्यायचा असेल तर आज मोबाईल हे तुमच्या अभ्यासाचं सुद्धा साधन बनलेलं आहे. बरेच लेक्चर्स आहेत, बरेच होमवर्क आहेत, मोबाईलवरती येत आहेत, तर त्याचा वापर नक्की करा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तासनतास त्या मोबाईलवरती बसत असाल तर आमच्या आयुष्याच्या भविष्याचं नुकसान आम्ही करत आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवूया, आपल्याला येणारं यश असो अपयश असो, अपयश कोणतंच नसतं. एक काळ अपयश आलं तरी चालेल, परंतु त्या अपयशातून काही ना काही शिकून पुन्हा यशस्वी व्हायचं असतं, पुन्हा यश मिळवायचं असतं. यश मिळवण्यासाठी संघर्ष करायचा असतो आणि नेहमी जी माणसं संघर्ष करत राहतात, कष्ट करत राहतात, त्यांना ईश्वर भगवंत एक दिवस तरी यश नक्की देतो. ते यश तुम्हाला नक्की मिळेल हा दुर्दम्य आशावाद व्यक्त करतो. आणि तुम्ही आज खरोखर, मी आज 40 किलोमीटरवरून आलो, परंतु ह्या 5 लोकांनी जरी यातून काहीतरी चांगलं घेऊन गेले तरी मला एक समाधान असेल की आपण इथं आल्याची सार्थकता असेल. आपल्याला आपल्या आयुष्यातील परिस्थिती जर बदलायची असेल तर आजच्या दिवशी, आजच्या काळात कष्ट करणं हेच आपल्या समोर आव्हान असणार आहे. आपल्या आई वडिलांनी घेतलेले कष्ट जर आपल्याला तितके कष्ट घ्यायचे नसतील तर आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आम्हाला चांगलं शिकलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत, आम्हाला कौशल्य धारण केलं पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं की आम्हाला स्किल आणलं पाहिजे स्वतःमध्ये. तर ते स्किल काय आणता येऊ शकेल ह्याच्यावरती आपण पुढची एक 10 मिनिटं बोलूया प्रत्येकाशी.